श्रावण सुरू झालं की हिंदू पंचांगाप्रमाणे सणासुदीला सुरुवात होते. नागपंचमी झाली आहे. रक्षाबंधन आणि दहीहंडी यानंतर श्री गणेशाचे आणि गौराईचे घरोघरी हर्षोल्लासात आगमन होणार आहे. तर चला, अजून एक ठाण्यातील श्री स्वामी समर्थ कला केंद्र येथील गणपती बनवण्याची कलाकुसर याचा एक नमुना या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे रघुनाथ नगर ठाणे येथे श्री स्वामी समर्थ कला केंद्र यांच्या इकडे आलेलो आहे आणि ह्या सुंदर सुबक मूर्ती आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहाल. गणपतीचं आगमन आता लवकरच प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे. तर ही लगबग त्यांच्या कलर वगैरे करण्याची पूर्ण लगबग जोरदार चालू आहे. तर आता हे स्वामी समर्थ कला केंद्राचे मालक आपल्याला जरा त्यांच्या कधीपासून ही सुरुवात त्यांनी केली, कसं काय त्यांचं काम चालतं त्याबद्दल थोडी माहिती देते. नक्की. नमस्कार, मी राजेश कांदेकर, राजेश रमेश कांदेकर. आमचा हा कलरचा पहिला वर्ष आहे. पहिली पहिलं 3 वर्ष झाली की आम्ही इथं कलर करून मूर्त्या घेऊन येत होतो. जे आम्ही पहिलं डायमंड वर्क, धोतर, फेटा आणि बाकी इतर जे काही बारीक काम असेल ते आम्ही इथे करायचो. आता हा आमचा कलरचा पहिला वर्ष आहे की आम्ही कच्च्या मूर्त्या आणून 1 ते 4 फुटापर्यंत जसं ऑर्डरप्रमाणे आणून इथं आम्ही जसं समोरचा जो कस्टमर आम्हाला सांगेल की आम्हाला या प्रकारचा कलर द्या, त्या प्रकारचा बॉडी कलर द्या किंवा अशी शायनिंग द्या, डिझाईन द्या, त्याच्या प्रकारे आम्ही इथे आता कलर काम चालू केलं. आमचा पहिला वर्ष. म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही आणायचे तर रेडीमेड आणायचे, रेडीमेड आणायचे. आम्ही इथे फक्त धोतर डायमंड फेट्यावर करायचो. म्हणजे त्याच्यावर फक्त जी कलाकुसर डायमंड फेटा वगैरे डायमंड फेट्यावर ते फक्त तुम्ही करायचे. म्हणजे साधारण या तुमच्या कामाला किती वर्ष झाले? मी पहिला आम्ही गावी 5 वर्ष काम करत होतो. 5-6 वर्ष मी लहानपणापासून काम करत होतो, 12वी पासून. तेव्हा मी छोटे काम करत होतो. तेव्हा मला सगळं नॉलेज थोडं टाकलं. त्याच्यानंतर मी कॉलेज केला, डिप्लोमा केला ATDचा. त्याच्यानंतर थोडं कलरचं नॉलेज घेतलं. त्याच्यानंतर काकाचा गावी कारखाना आहे, त्याच्या कारखान्यात आम्ही काम करायचो. पप्पा, मम्मी, मी सगळे. हे करत मग ते शिकत मग नंतर आम्हाला पुढे आपलं स्वतःचं करायचं म्हणून एक कल्पना डोक्यात घेऊन इकडे येऊन आम्ही इकडे तिथे. तुमच्यासमोर मित्रांनो हा आपला एक मराठी नवीन उद्योजक, भले त्याचा गणपती बनवण्याचा कारखाना आहे. तर ठाण्यामधील जेवढे माझे सबस्क्रायबर मित्र आहेत तेवढ्या सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे, रघुनाथ नगरमध्ये खरोखर यांच्या कारखान्याला नक्की एकदा भेट द्या आणि त्यांचा कलेचा नमुना नक्की एकदा पहा आणि त्यांना या तुमच्या पुढच्या सर्व या कामाबद्दल, त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल माझ्या मुंबईच्या यूट्यूब चॅनलमधून JM एंटरटेनमधून हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन साहेब तुमचं. धन्यवाद.